दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। आज रात्री 9 वाजल्यापासून हा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असेल। महानगर विकास प्राधिकरणाकडून पूल हा तोडून त्या जागी नवा पूल हा बांधला जाणार आहे। एल्फिस्टन पूल मार्गे जाणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करून या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवून वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। स्थानिक रहिवासी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हा पूल पाडायला विरोध केलाय। मुंबईकरांनो, येणारे दिवस तुमच्यासाठी कठीण असणार आहेत, कारण नव्यानं वाहतूक कोंडीसाठी आता तुम्हाला सज्ज राहावं लागणार आहे। मी सध्या आहे एल्फिन्स्टन पुलावर आणि एल्फिन्स्टन पुलावरची ही दृश्य तुम्ही बघता आहात। हाच एल्फिन्स्टन पूल आज रात्री 9 वाजेपासून बंद होणार आहे। वाहतूक पोलिसांनी एक सूचना जारी केलेली आहे, ज्या अंतर्गत या एल्फिन्स्टन पुलावरची वाहतूक ही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद करण्यात येते। अर्थातच मध्य मुंबईतला हा अतिशय महत्त्वाचा पूल वाहतूक बंद करण्यात येते, कारण 125 वर्ष जुना असणारा ब्रिटिशकालीन पूल आता लवकरच तोडला जाणार आहे आणि त्या जागी एक नवा डबल डेकर पूल उभा राहणार आहे। अर्थातच एक मोठा विस्तृत असा विकास प्रकल्प आहे, ज्या अंतर्गत वांद्रे वरळी सी लिंकला अटल सेतू थेट शिवडीपर्यंत जोडता येणार आहे आणि त्याच अंतर्गत वरळी शिवडी या प्रकल्पाअंतर्गत या पुलाचं पाडकाम करून या ठिकाणी नवा पूल उभारला जाणार आहे, जो डबल डेकर पूल म्हणून कदाचित पुढच्या काळात ओळखला जाईल। या पुलाचं पाडकाम करण्याच्या आधी आजूबाजूच्या जुन्या इमारतींनी मात्र आमच्या पुनर्वसनाचं काय असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। पुनर्वसनाचा प्रश्न सुटल्याशिवाय या पुलाचं पाडकाम हातात घेऊ नये अशी आग्रही मागणी इथल्या स्थानिकांची आहे। त्यासोबतच काही राजकीय पक्षांनी सुद्धा या संदर्भात निवेदनं आणि पत्र सादर केलेली आहेत। मात्र तुर्तास हा पुलावरची वाहतूक बंद झाल्यानंतर तुम्हाला टिळक ब्रिज, चिंचपोकळीचा ब्रिज आणि करी ब्रिज या 3 पुलांचा वापर करता येईल। मात्र अर्थातच मुंबईतली ट्रॅफिकची समस्या ही न सुटता पुढे येणाऱ्या काही वर्षांसाठी ही अधिक जटिल आणि गंभीर बनत जाणार आहे। कॅमेरामन सुमेध मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई। मधील बदल नेमके कसे आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडनं पूर्वेकडे येण्यासाठी टिळक ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत। लोअर परळ प्रभादेवी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या करी रोड ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत। भायखळा पूर्वेकडून कोस्टल रोड सिलिंगकडे जाण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज किंवा एस ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत।